वेल प्लेट विजय पावले, अभिनंदन तुमचं. चला तर आपण दुसऱ्या मॅच कडे बोलतोय. मॅच नंबर 5 क्रियान चॅलेंजर अटुकडेवाडी या टीमने टॉस इथे जिंकलाय. 5 स्टार्स मराठीवाडी या टीमच्या विरुद्धमध्ये आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. जशी मॅचला सुरुवात होईल ऐकूया आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये आमचे सहकारी समालोचक मित्र निलेश मरडेकर यांना. धन्यवाद. धन्यवाद. ज्यांचा आवाज तुम्ही आतापर्यंत ऐकलात, उमेश म्हात्रे सरांचा आवाज तुम्ही आतापर्यंत कॉमेंट्री बॉक्स मध्ये ऐकत होता. एका बाजूला मॅचला होतो सुरुवात आणि मॅच आहे. एका बाजूला संघ आहे 5 स्टार स्पोर्ट्स मराठीवाडी विपक्ष क्रियान चॅलेंजर अटुकडेवाडी. अटुकडेवाडीने टॉस जिंकलाय, फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. बॅटिंगसाठी 5 स्टार स्पोर्ट्स मराठीवाडी या टीमला आमंत्रित केलेलं आहे. स्ट्रायकर जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेली आहे. आपण करेक्शन करूया. टीम क्रियान चॅलेंजर अटुकडेवाडीने टॉस जिंकत बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. पहिल्या बॉलवरती चौकार आलाय, त्यानंतरचा हा बॉल संयमाने खेळला आहे आणि बॅटचा चेहरा बॉलला दाखवला. एक सिंगल धावे बॉलच्या पाठीमागे प्राप्त केली आहे. बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये आपण चर्चा करत आहोत. एका बाजूला शिराळाचे सूरज तांबीट तर एका बाजूला वाकुर्ड्याचे निलेश माने ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करते. निलेश माने यांची आपण चर्चा करतो. रावकुरे आताचे खेळाडू आहेत, पुढे सरसावत गेले, बॅट आणि बॉलचा संपर्क होऊ शकला नाही. हा बॉल इथे आलाय, तो डॉट मिळणार नाहीये. कोणतीही धाव सुरुवात दमदार झाली होती. पहिल्याच बॉलचं दिमागदार स्वागत केलं होतं. पहिलाच बॉल सीमारेषा पलीकडे पाठवला होता. बॅटिंग करत असताना सूरज तांबीट यांनी धावसंख्या आहे धावफलकावरती तब्बल 5 धावा. अमर मराठे तयार. हो भन्नाट वेग यष्टांचा वेध घेतोय. परफेक्ट यॉर्करचा वार केलीये फलंदाजाची शिकार. फलंदाज क्लीन बोल्ड. यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात. परफेक्ट यॉर्करचा वार केला. यष्ट्यांचा वेध घेतोय अमर मराठे यांचा जबरदस्त बॉल. अगदी यष्ट्या खेळपट्टीपासून वेगळ्या केल्या. पुन्हा एकदा पार राऊंड द विकेट. अमर मराठे 2 पायांच्या मध्ये जी पोकळी निर्माण झाली ना, त्याच पोकळीतून बॉलने घेतला यष्ट्यांचा वेध आणि फलंदाजाला केले त्रिपाळाची. ओमसाई एमटीसी याच गोष्टीसाठी ओळखली जाणारी वाहिनी आहे. रिप्ले टेलिकास्ट अगदी तंतोतंत त्यांनी दाखवला. एका बाजूला आज निलेश माने या मॅच मध्ये मोठा खेळ करू शकले नाही. पाठीमागच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार त्यांना मिळाला होता. एक विकेट देखील त्यांनी गारद केला. तर 27 धावा कुठल्या होत्या, परंतु या मॅच मध्ये मोठा खेळ करता आलेला नाहीये. परंतु मैदानाच्या आतमध्ये पोपट पालेकर बॅटिंग साठी येत आहेत. शिवरवाडीचे पोपट पालेकर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी. चला घाई करा, आपण वेळ घेऊ नका. ओव्हर नंबर 1 चा खेळ सुरू आहे. शेवटच्या काही बॉलचा खेळ बाकी आहे. पोपट पालेकर नुकतेच मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी आलेले आहेत. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी. गोलंदाजी मार्ग वरून अमर मराठे मराठेवाडी गोलंदाजी मार्ग वरून तयार. नवी मुंबईचं एक चांगलं क्रिकेट खेळलंय. आज या प्रीमियर लीग मध्ये आपली चमक दाखवत असताना वेगाने टाकलेला बॉल. अलीकडच्या काळामध्ये हा दिशाहीन बॉल आहे, परंतु अलीकडच्या काळामध्ये जर अमर मराठे यांच्या गोलंदाजी बद्दल जर आपण चर्चा केली ना, एक चांगला निखार त्यांच्या गोलंदाजीमध्ये आलेला आहे. यावेळेला दिशाहीन बॉल, परंतु आता जबाबदारी या मॅचची घ्यावी लागेल. साझीदारी भागीदारी ही फार महत्वाची आहे या विकेटसाठी आणि खास करून आज सूरज तांबीट आणि पोपट पालेकर यांना मैदानाच्या आतमध्ये तळ ठोकावा लागेल. पाठीमागच्या बाजूला खेळण्याचा प्रयत्न. एकच सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळते. एक पेक्षा अधिक काही मिळणार नाही. तुम्ही पाहत आहात 32 शाळा प्रीमियर लीग 2025 स्पर्धेचं स्वरूप आहे भव्य दिव्य डे नाईटचा थरार. चला काही करा, तुम्हाला अधिकचा वेळ घेता येणार नाही, याची पण नोंद तुम्ही घ्या.
शेवटच्या एका बॉलचा खेळ बाकी आहे आणि त्यासाठी विनंती आहे फलंदाजांना की आपण प्रत्येक बॉलच्या पाठीमागे खेळपट्टीच्या मधोमध येऊ नका अशी विनंती आहे. शेवटच्या एका बॉलचा खेळ बाकी. ओ वेगाने टाकलेला बॉल, बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये, आला तो डॉट बॉल. षटक क्रमांक 1 चा खेळ इथे समाप्त होतोय. धावफलकावरती आहेत. प्रथम बॅटिंग करताना टॉस जिंकून टीम क्रियांश चॅलेंजर आटुकडेवाडीने बनवलेले आहेत धावा 7-1 गडी बाद. चला घाई करा. दोन्ही संघांना पुन्हा एकदा विनंती आहे. स्पर्धेचं ठिकाण जर तुम्ही पाहिलं तर 40+ ग्राउंड गोठिवली, रबाळे, नवी मुंबई या मैदानावरती सुरू असलेला हा थरार तुम्ही पाहत आहात. या स्पर्धेला प्रथम पारितोषिक युवा उद्योजक शांतारामजी कदम, द्वितीय पारितोषिक आहे सर्जेराव मांगडे शेठ युवा उद्योजक, तृतीय पारितोषिक भावेश शेठ गायकवाड युवा उद्योजक, चतुर्थ क्रमांकाचा पुरस्कार श्री शंकर यमगर साहेब नाईक सी फूड. स्पर्धेतील सर्व सन्मान चिन्ह श्री सम्राट सिंग नाईक भैया, उप माजी सभापती पंचायत समिती 32 शिराळा हे काय ऑफिशियल स्पॉन्सर्स आहेत. या स्पर्धेचे बॉलर तयार. यावेळेला आक्रमण करण्याचा प्रयत्न या बॉलच्या पाठीमागे झालाय. बॉल चाललाय डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी, परंतु ही संपूर्ण लीग स्पर्धा ज्यांनी पुरस्कृत केलेली आहे 32 शिराळा तालुक्यातील एक समाजरत्न समाजसेवक श्री शंकर वसंत मोहिते दादा आणि त्याचबरोबर संस्थापक 32 शिराळा स्पोर्ट्स असोसिएशन श्री विशाल आनंदा नायकवडी भाऊ यांच्या माध्यमातून ही पुरस्कृत केलेली प्रीमियर लीग पर्व क्रमांक 6. बॉलर तयार. या बॉल वरती प्रहार केलाय. क्षेत्ररक्षक येत आहेत, झडप घालतायत, प्रयत्नांची पराकाष्ठा करतायत. बॉलची फेकी गेली जाईल. सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे. चांगलं क्षेत्ररक्षण. एका क्षणाला असं वाटलं की अंदाज चुकतो की काय नेताजी ढेरे चांगलं क्षेत्ररक्षण करतात, परंतु ओव्हर नंबर 2 नयन गुंडगे ओव्हर नंबर 2 मध्ये आलेले आहेत. धावसंख्या आहे धावफलकावरती 9 धावा. धावफलकावरती 1 गडी बाद. जागेवरतूनच फटका खेळलाय. शक्ती आणि युक्तीचा साधलाय मेळ. या बॉल वरती केलाय चांगला खेळ आणि बॉल पाठवलाय पोपट पालेकर यांनी सीमारेषा पलीकडे सरळ 6 धावेंसाठी. पोपट पालेकर यांचं आक्रमण आपण पाहिलं. ज्या वेगाने बॉल आला ना त्याच वेगाने सीमारेषा पलीकडे पाठवलाय सरळ 6 धावेंसाठी. मैदानाच्या आतमध्ये पोपट पालेकर आक्रमक होत आहेत. हल्ला चढवलाय नयन यांच्या गोलंदाजीवरती. ओव्हर नंबर 2 चा थरार. शेवटचे काही बॉल. फटका चांगला खेळलाय. समोरच्या बाजूला खेळाडू आहेत. बॉलचा पाठमोरा करतील. एकच सिंगल धाव. एक पेक्षा अधिकचं काही या बॉलच्या पाठीमागे मिळणार नाही. पोपट पालेकर काय एनर्जीने बॅटिंग करतायत आणि त्यांच्या एनर्जी पाठीमागचं कारण जर आपण पाहिलं तर ओमसा एमटीसी जी सर्व टीम आहे आणि स्पर्धा सुरू होण्या अगोदर ओमसा एमटीसीने त्यांना एनर्जी ड्रिंक प्रोव्हाइड केलं होतं आणि ती एनर्जी त्यांनी खास करून मैदानाच्या आतमध्ये दाखवलेली आणि ही माहिती आम्हाला ओमसा एमटीसीने आमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. हा डॉट आलाय. कोणतीही धाव्या बॉलच्या पाठीमागे मिळणार नाहीये. बॉलर तयार. टप्पा पडल्यानंतर बॉल खाली राहिला आणि एक सिंगल धाव बॉलच्या पाठीमागे बाईटच्या माध्यमातून मिळेल. षटक क्रमांक आता 2 चा खेळ. धावा धावफलकावरती आहेत 17 धावा 1 गडी बाद. प्रथम बॅटिंग करत असताना टीम क्रियांश चॅलेंजर आटुकडेवाडी विपक्ष 5 स्टार स्पोर्ट्स मराठेवाडी. दोन्ही संघांबद्दल जर आपण चर्चा केली दोन्ही संघांनी एक सामना खेळलेला आहे आणि तो त्यांनी जिंकलेला आहे. दोन्ही संघांचा विचार केला तर दोन्ही संघ दुसऱ्या विजयाच्या शोधामध्ये असणार आहेत या प्रीमियर लीग मध्ये. परंतु यानंतरची मॅच साई दत्त वॉरियर्स विपक्ष चिंचेश्वर स्पोर्ट्स मांगरूळ आपण तयार आहे. यानंतरची मॅच आपली आहे. धावसंख्या आहे 17 धावा 1 गडी बाद. प्रथम बॅटिंग करत असताना टॉस जिंकून टीम क्रियांश चॅलेंजर आटुकडेवाडी. ओव्हर नंबर 3 सुरुवात होईल. चला घाई करा. किरण सावंत ओव्हर नंबर 3 मध्ये येत आहेत. कोंडाईवाडीचे
खेळाडू मैदानाच्या आतमध्ये ओव्हर नंबर 3 साठी किरण सावंत. परंतु बॅटिंग मध्ये पोपट पालेकर आणि सूरज तांबेटने खेळ चांगला केलाय. एक चांगली पार्टनरशिप या जोडीमध्ये उभी राहिलेली आहे. स्ट्रायकरला बॅटिंग करताना फलंदाज तयार. पोपट पालेकर चांगली बॅटिंग केली. एक मोठा फटका त्यांच्या बॅट मधून आलेला आहे. आतापर्यंत बॉल त्यांनी किती खेळले? 4 धावा किती बनवल्या? तर 8 बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न मनसुबे उधळून लावलेत, परंतु एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल आणि बाईकची एक सिंगल धाव बॉलच्या पाठीमागे प्राप्त होते असं पंचाने ठिकाणी कळवलेलं आहे. ओव्हर नंबर 3 चा थरार सुरू आहे. गोलंदाजी मार्ग वरती आपण चर्चा करतोय. किरण सावंत पहिला बॉल चमकदार टाकलाय. स्ट्रायकर एंडला सूरज तांबेट जे शिराळ्याचे आहेत बॅटिंग साठी तयार. कॉन्सन्ट्रेशन खेळाचा भाग आहे. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतील, परंतु आज सूरज तांबेट यांना नावाप्रमाणे बॅटिंग करावी लागेल. प्रतिभावंत खेळाडू आहेत, परंतु एका बाजूला किरण सावंत गोलंदाजीमध्ये धार चांगली आहे, ती अंमलात आणावी लागेल. बॉल क्रमांक 2 प्रगतीपथावरती. ऑन साइडला बॉल खेळलाय. क्षेत्ररक्षक जातील तोपर्यंत बॉलने सीमारेषा तोडलीये. सीमारेषा तोडून फोडून भेदून बॉल सीमा पार. धावा मिळतील 4. आलाय तो चौकार. सूरज तांबेट क्रीजच्या खोलीचा अगदी योग्य वापर केला आणि बॉल वळवला. डीप स्क्वेअर लेगला सीमारेषा पलीकडे बॉल होतोय फरार. रन्स मिळतात 4. आलाय तो चौकार. धावसंख्या 22. धावसंख्या वाढवणारा हा चौकार होता. बॅटिंग करत असताना सूरज तांबेट यांच्या बॅटमधून आलेला आहे. आज कामगिरी चांगली केली आहे. आज विजयसारखी लखलखणारी बॅटिंग करावी लागेल. याही बॉलवरती आक्रमण केलंय आणि क्षेत्ररक्षकाचा प्रयत्न पडला अपुरा. बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. या बॉलची उडान सूरज तांबेट यांचा आटुकडेवाडी या टीम साठी 6चा लगान. बॉल सीमा पार. षटकार. सूरज तांबेट यांचं आक्रमण आज विजयसारखी लखलखणारी बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये केली आहे आणि सूरज तांबेट यांनी फटका खेळलाय पॉवरफुल. बॉल सीमारेषा पलीकडे गुल. 6 धावा. षटकार. मैदानाच्या आतमध्ये दणदणीत फटक्याचा दानपट्टा फिरवायला सुरुवात केली, परंतु किरण सावंत तयार. पुन्हा एकदा हा आणखीन एक ताकदीचा वापर करत टायमिंग प्रॉपर करत बॉल पाठवलाय सीमारेषा पलीकडे. सरळ 6 धावेंसाठी आज फटक्यांचं चांदणं मैदानाच्या आतमध्ये शिंपलंय. खेळाडूचं नाव आहे सूरज तांबेट. त्याचबरोबर सन स्पोर्टचे प्रोप्रायटर गणपत शेठ सनस यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं आपण करूया सहर्ष स्वागत. गणपत शेठ सनस यांचं आगमन होत आहे. सन स्पोर्टचे सर्व आहेत आणि त्यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. आपण त्यांचंही करूया सहर्ष स्वागत. त्याचबरोबर या स्पर्धेचे पुरस्कर्ते आदरणीय शंकरदा मोहिते यांचे आगमन आहे. त्याचबरोबर विशाल भाऊ नायकवडी संस्थापक 32 शाळा स्पोर्ट्स असोसिएशन हे मान्यवर मुख्य व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळतात. बॉलर तयार हो. आणखीन एक बॉल सीमारेषा पलीकडे चाललाय आणि याही बॉलवरती मोहर लागली आहे. सरळ 6 धावेंची सबसे हटके 100% बॉलला पाठवले सीमा पार. बॅट्समन आहे सूरज तांबेट. शिराळा आहे त्यांचं गाव. धाव संख्या भरारी घेते 40 वरती. मोठ्या फटक्यांचा कहर केलाय सूरज तांबेट यांनी आणि याच ओव्हर मध्ये किरण सावंत आले. ओसंडून धावा खर्च केल्या. लागोपाठचे 3 बॉल 3 षटकार. षटकारांची हॅट्रिक करणारा शिराळ्याचा सूरज तांबेट. काय बॅटिंग केली आज. रात्रीमध्ये आता चांदणं दाखवायला सुरुवात केली आहे, कारण प्रत्येक बॉल हा ढगामध्ये बघायला मिळतोय आणि प्रत्येक बॉल ढगामध्ये पाठवणारा खेळाडू आहे सूरज तांबेट. एका बाजूला शेवटच्या बॉलवरती कमबॅक करता येईल का किरण सावंत यांना तो प्रयत्न करावा लागेल. आणखीन एक बॉल गरकन गिरकी घेताना पाठवलाय सीमारेषा पलीकडे. डावा याही बॉलच्या पाठीमागे मिळतील. चांदीच्या ताटात ठेवलाय केक आणि भाऊने खेळलाय फटका नंबर 1. बॉल सीमा पार. षटकार. धावसंख्या भरारी घेत्याने जाऊन पोहोचलेली आहे. 46 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. काय बॅटिंग केले. सूरज तांबेट नावाचं वादळ आलेलं आहे आणि त्या वादळाचा सपाटा पहा. सर्व डावपेच उधळून लावले. तब्बल 29 धावा या ओव्हर मध्ये खर्च केलेल्या आहेत.
किरण सावंत, त्याचबरोबर काही सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. सन स्पोर्टचे सर्वे सर्वा गणपत शेठ सनस यांचा सन्मान आपण करत आहोत आणि हा सन्मान करण्यासाठी विशाल भाऊ नायकवडी यांना विनंती आहे की आपल्या शुभास्ते हा सन्मान आपण करावा. नेहमी समालोचकांच्या पाठीवरती कौतुकाची थाप ठेवणारं व्यक्तिमत्व. सन स्पोर्ट्स म्हटलं की विविध एक्सेसरीज त्यांच्या शॉप मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. एक प्रसिद्ध उद्योजक आणि या लीग साठी जे किट आहे ते त्यांच्या शॉप मध्ये तयार केलेलं आहे आणि त्यांचा ब्रँड आहे सन स्पोर्ट्स आणि त्यांचा आपण सन्मान करत आहोत. गणपत शेठ सनस यांचा सन्मान होत आहे आणि हे जे किट आहे त्यांच्याकडेच बनवलेलं आहे. हे असं आकर्षक किट आपण पाहत आहोत. गणपत शेठ सनस यांचा सन्मान ठिकाणी होत आहे. रेशीम धाग्याने विणलेली मायचूपदार शाल प्रेमाचं प्रतीक देऊन त्यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. या स्पर्धेचे पुरस्कर्ते शंकरदा मोहिते आणि विशाल भाऊ नायकवडे यांच्या शुभास्ते हा सन्मान ठिकाणी संपन्न होत आहे. ओव्हर नंबर आता 4 ला सुरुवात होईल. पनुमरे गावचे खेळाडू नेताजी ढेरे ओव्हर नंबर 4 मध्ये येत आहेत. धाव संख्या जर आपण पाहिली ना 46 धावा. आता स्ट्रायकर एंडला बॅटिंग करताना पोपट पालेकर आहेत. शेवटच्या 12 बॉलचा खेळ बाकी आहे. यानंतरची मॅच साई दत्त वॉरियर्स विपक्ष चिंचेश्वर स्पोर्ट्स मांगरूळ. आपण तयार राहा. आपला टॉस केला जाईल. परंतु काय बॅटिंग गेले सूरज तांबीट. मैदानाच्या आतमध्ये दुडगुस घातलाय, धुमाकूळ घातलाय बॅटिंग करताना सूरज तांबीट, मॅन फ्रॉम शिराळा. परंतु एका बाजूला खोलवर टप्प्याचा बॉल आणि ताळमेळ बिघडला होता एका क्षणाला. परंतु एक धाव सहजरित्या अंकित होते आणि ओमसा एमटीसीने आम्हाला सांगितलेलं आहे सूरज तांबीट यांनी जी बॅटिंग केली आहे ना त्या बॅटिंगची व्हिडिओ 4 बॉल 4 षटकारांची त्यांनी अपलोड केलेली आहे. क्या बात आहे. एक चांगलं काम ओमसा एमटीसी माध्यमातून आपल्याला नेहमीच पाहायला मिळतं. परंतु ओव्हर नंबर 4 ला सुरुवात झाली. नेताजी ढेरे यांच्याकडे अनुभव चांगला आहे आणि ओव्हर नंबर 4 मध्ये आलेले आहेत. अनेक वेळा पनुमरे गावासाठी चांगला खेळ केलाय. परंतु आज या प्रीमियर लीग मध्ये चांगली गोलंदाजी करावी लागेल. खोदून काढलेला फटका सी कॉर्नरला. बॉल सीमारेषा तोडतोय. सीमारेषा. धावा मिळतील 4. आलाय तो धावसंख्या वाढवणारा दिलासा देणारा चौकार. 51 धावा धाव फलकावरती. पायांचा योग्य वापर करत या बॉल वरती तुटून पडले आणि बॉल पाठवला सी कॉर्नर सीमारेषा पलीकडे. सरळ 6 धावेसाठी तलवारीच्या धारेने बॉल सीमारेषा चिरतोय. एका बाजूला आता आक्रमण केलेलं आहे नेताजी ढेरे यांच्या वरती. धावसंख्या 51. 3 बॉलचा खेळ झालाय. 3 बॉलचा खेळ बाकी. स्ट्रायकर एंडला सूरज तांबीट. काय बॅटिंग केले सूरज तांबीट यांनी आज. सूरज तांबीट आणि सूरज तांबीट बॉल पाठवलाय सीमारेषा पलीकडे. आणखीन एक केलाय मोठा धमाका. मंजिल से आगे बढ़कर मंजिल तलाश कर, मिल जाएगा तुझको दरिया तू समंदर की तलाश कर. आणि अशाच मोठ्या फटक्याच्या शोधामध्ये असताना सूरज तांबीट यांनी बॉल पाठवलाय सीमारेषा पलीकडे. आज या नावाने धुमाकूळ घातला या मॅच मध्ये. 32 शिराळा प्रीमियर लीग मध्ये वैयक्तिक बॅटिंग करताना सूरज तांबीट यांनी बनवलेले आहेत 35 धावा. माफ करा 45. आणि हा कलात्मक फटका निघालाय सीमारेषा तोडून फोडून भेदून बॉल सीमा पार फरार. रन्स मिळतील 4 आणि सूरज तांबीट बॅटिंग करतायत 49 धावांवरती. 32 शिराळा प्रीमियर लीग मधलं दुसरं अर्धशतक येईल का. पहिलं अर्धशतक मांगले गावाकडून आलं आणि खेळाडूचं नाव होतं विजय पावले भाऊ. यांच्या बॅट मधून ते 73 धावा कुठल्या गेल्या होत्या. परंतु दुसरं अर्धशतक येईल का शिराळा गावाकडून या 32 शिराळा प्रीमियर लीग मध्ये. प्रेक्षकांच्या नजरा याच बॉल वरती. परंतु एका बाजूला नेताजी ढेरे अनुभव आहे गाठीशी. तो अनुभव आज कृतीमध्ये आणावा लागेल. आणि अखेरकार या बॉल वरती फटका खेळत 32 शिराळा प्रीमियर लीगचं दुसरं अर्धशतक शिराळा गावाकडून आले आणि खेळाडूचं नाव आहे सूरज तांबीट. आणि या बॉलच्या पाठीमागे पहा अर्धशतक पूर्ण झालं. खेळपट्टीला त्यांनी नमन केलं कारण ही जी खेळपट्टी आहे ती खेळपट्टी आणि त्या खेळपट्टीने दिलेलं हे नाव आहे आणि ते सूरज तांबीट यांनी मैदानाच्या आतमध्ये केलंय. क्रिकेट या खेळाची देवता म्हणजे खेळपट्टी आणि तिला नतमस्तक झाले सूरज तांबीट.
सुनील भाऊ आटोगडे यांच्याकडून पारितोषिक आलंय 50 साठी 500 रुपये. क्या बात आहे. 62 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. शेवटच्या आता इथून पुढे 6 बॉलचा खेळ बाकी आहे आणि अंतिम षटकामध्ये आता गोलंदाजी करण्यासाठी आणि खास करून आवर्जून एका गोष्टीची दखल घ्यावी लागेल ना. 32 शेळा प्रीमियर लीग मध्ये 32 शेळा प्रीमियर लीगचं स्वतःच स्कोर बोर्ड आहे. या गोष्टीचे आवर्जून उल्लेख करावा लागेल. बॉलर तयार आणि गणपत शेठ सनस यांचा मनपूर्वक आभार मानूया. शेठ आपण या ठिकाणी आला त्या स्पर्धेची आपण शोभा वाढवलीत. आपले मनपूर्वक आभार. ज्यांच्या शॉप मध्ये हे संपूर्ण या लीगचं किट बनवण्यात आलेलं आहे. सुंदर असं किट आहे आणि ते सन स्पोर्ट्स मध्ये बनवले गेलेलं आहे आणि त्यांचा आपण मनपूर्वक आभार मानूया आपण केलेल्या सहकार्याबद्दल. परंतु ओव्हर नंबर 5 चा सुरुवात गोलंदाजी मार्क वरती अनुराज. स्ट्रायकर एंडला सूरज तांबीट कलात्मक फटका खेळत आहेत. नजाकत आहे या बॉलच्या पाठीमागे. धावा मिळतील 4. आलाय तो सूरज तांबीट यांच्या बॅट मधून एक दमदार चौकार. चला टॉस साठी या. टीम साई दत्त वॉरियर्स आणि टीम चिंचेश्वर स्पोर्ट्स मांगरूळ रिपोर्टिंग करा. 67 धावा धावफलकावरती. एका बाजूला अनुराज यांना काहीतरी वेगळं करावं लागेल. जब टूटने लगे हौसले तो बस ये याद रखना, बिना मेहनत के तब तो ताज नहीं होता, ढूंढ लेना अंधेरों में मंजिल, जिगनू कभी रोशनी का मोहताज नहीं होता. आज स्वतःच्या वाटा स्वतः तयार करावे लागतील. गोलंदाजी करताना अनुराज यांना शेवटचे 4 बॉल चांगले टाकावे लागतील. धावसंख्येचा वेग वाढलाय तो कमी करावा लागेल. महत्वाची विकेट सूरज तांबीट यांची टिपावी लागेल. एका बाजूला पोपट पालेकर. हाई फटका काय आज बॅटिंग केली आहे सूरज तांबीट. एक सिंगल धाव मिळेल परंतु फटके जे सूरज तांबीट यांनी खेळलेले आहेत ना ते फटके अगदी तंत्रशुद्ध आहेत. कधी ताकदीचा वापर कधी पायांचा वापर अशा प्रकारे सांगड घालत चांगली बॅटिंग केली आहे. शेवटच्या काहीच बॉलचा खेळ शिल्लक आहे. चला दोन्ही संघांना विनंती आहे की तुम्हाला अधिकचा वेळ घेता येणार नाही. शेवटच्या आता काहीच बॉलचा खेळ बाकी आहे. 3 बॉलचा खेळ झालाय. 3 बॉलचा खेळ बाकी. अंगावरती येणारा बॉल वळवलाय मैदानाच्या डाव्या बाजूला. मिड विकेटला खेळाडू आहेत. बॉलची फेकी करतील. फेक कोणत्या एंडला तर निश्चित फेक नॉन स्ट्राइक एंडला केली आणि फलंदाज धावचीच्या स्वरूपामध्ये होतील रनआउट. धावसंख्या आहे धावफलकावरती 69. 69 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी मधल्या फळीमध्ये सुशांत मैदानाच्या आतमध्ये. शेवटचे काही बॉल बाकी. बॉलर तयार अनुराज. याही बॉल वरती केले आक्रमण आणि हाही बॉल आता क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. धक्का क्रमांक लागलाय आणखीन एक. परंतु मित्रांनो बॅटिंग जर तुम्हाला आवडली असेल ना तर एकदा जोरदार टाळ्या व्हायला काय हरकत नाही. काय बॅटिंग केली आहे मैदानाच्या आतमध्ये सूरज तांबीट या खेळाडूने. या प्रीमियर लीग मधलं दुसरं अर्धशतक त्यांच्या बॅट मधून आलेलं आहे आणि आज जबरदस्त बॅटिंग केली. आज रात्री फटक्यांचं चांदणं मैदानाच्या आतमध्ये शिंपलं आणि प्रत्येक बॉल ढगामध्ये बघायला लावणारा खेळाडू आहे या मॅच मध्ये सूरज तांबीट. काय बॅटिंग केली आहे सूरज तांबीट यांनी. अठरा बॉल 58 धावांचा वादळी खेळ सूरज तांबीट. वादळ शांत झालं. शेवटचा बॉल बाकी. चला टॉससाठी रिपोर्टिंग करा. साई दत्त वॉरियर्स आणि टीम चिंचेश्वर स्पोर्ट्स मांगरूळ आपण रिपोर्टिंग करा. आपला टॉस होत आहे. क्षेत्ररक्षक येतील. बॉलचा पाठमोरा करतील. 2 धावा या बॉलच्या पाठीमागे सहजरित्या मिळतील. पहिला डाव तिसरीचा प्रयत्न केलाय. पूर्ण होईल का धाव.
तर विकेटचं पतन. पहिला डाव संपलाय आणि प्रथम बॅटिंग करताना टॉस जिंकून क्रियांश चॅलेंजर आठुकडेवाडीने बनवलेले आहे धावा. 71 धावा, 72 धावांचं लक्ष आहे. टीम 5 स्टार स्पोर्ट्स मराठेवाडी या टीम समोर आपण करूया टॉस. साई दत्त वॉरियर्स विपक्ष टीम आहे चिंचेश्वर स्पोर्ट्स मांगरूळ आणि टॉस मध्ये आवाज ऐकूया आपण उमेश म्हात्रे सरांचा. चला तर आपण नेक्स्ट मॅचचा टॉस करणार आहोत. मॅच नंबर 6 6व्या क्रमांकाची मॅच आहे. साई दत्त वॉरियर्स आणि चिंचेश्वर स्पोर्ट्स मांगरूळ दोन्ही टीमचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत आणि सचिन चव्हाण आमचे मित्र यांच्या शुभ हस्ते आम्ही टॉस घेतोय. हेड आणि टेल कॉल करायचा. चला मांगरूळ टीमचा कॉल आहे. टेल कॉल केलेला आहे मांगरूळ टीमला आणि इट इज टेल. अभिनंदन टीम, मांगरूळ टीमला टॉस जिंकलाय. सर्वप्रथम निर्णय काय असेल या मॅच मध्ये? बॅटिंग करू आम्ही. मांगरूळ टीम तुम्ही 2 मॅचेस लॉस झालेला आहेत, परंतु आता या मॅच मध्ये खूप तुमची एक कसोटी आहे. या 32 शिराला प्रीमियर लीग मध्ये पहिलं विजय संपादन करायचं असेल तर एक तारेवरची कसरत आहे. काय गेम प्लॅनिंग असेल? टॉस तुम्ही जिंकलाय, कितीपर्यंत रोखण्याचा नक्कीच तुमचा प्रयत्न असेल या मॅच मध्ये? आम्ही फर्स्ट बॅटिंग करू, 50-55 मारायचा प्रयत्न करू. चला बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. तर या स्क्वॉड मध्ये या मॅच मध्ये काय चेंजेस आहे का? सेम टीम आहे आमची. चला विश यू ऑल द बेस्ट. खूप सारे शुभेच्छा आहेत. आपण साई दत्त वॉरियर्स या टीमचा कॅप्टन सोबत आहे. खर तर हे दोन्ही खेळाडू आहेत एकाच टीमचे आहेत, परंतु आज एकमेकांच्या विरुद्ध इथे 32 शिराला प्रीमियर लीग मध्ये खेळतात. तुम्ही जर टॉस जिंकला असता तर या मॅच मध्ये तुमचा निर्णय काय झाला असता? आम्ही पण बॅटिंग करणार होतो. आता फिल्डिंग करायची, कितीपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल? 45-50 पर्यंत. कुठले गोलंदाज आहेत आज या मॅच मध्ये खूप चांगली गोलंदाजी करतील? आहेत अँडी आहे, मी आहे, अजून आहेत 2-3. चला खूप खूप शुभेच्छा दोन्ही टीमला मी देतोय. मॅच सुरू आहे मित्रांनो. तर 6व्या क्रमांकाचा मॅचचा टॉस नुकताच संपन्न झालेला आहे. साई दत्त वॉरियर्स आणि त्यांच्या विरोधामध्ये चिंचेश्वर स्पोर्ट्स मांगरूळ या टीमनं टॉस तिथे जिंकलाय. बॅटिंग करण्याचा एक त्यांना धाडसी निर्णय घेतलेला आहे. जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये, ऐकूया ही मॅचची आणखीन एक आधुनिक आणि निलेश मराठेकर सरांची जुबानी. धन्यवाद. मैदानाच्या आतमध्ये चांगली गोलंदाजी करतो. 2 बॉल टाकले, दोन्ही बॉल चमकदार आहेत. एका बाजूला बांधून ठेवलंय. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना फलंदाज अक्षय सोंडुलकर, दुसऱ्या बाजूला रोहित पाटील. ही
नामवंत जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. आज नावाप्रमाणे खेळ करावा लागेल. स्ट्रायकर एंडला आपण चर्चा करतोय. अक्षय सोंडुलकर तयार, पुढे निघून येत हा बॉल खेळण्याचा प्रयत्न. पंचाने सांगितलं दिशाहीन बॉल आहे. विनोद माने यांनी काय केलं, हा बॉल शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला. फलंदाज अक्षय सोंडुलकर यांचा प्रयत्न हाच होता की बॉलच्या मिनिट पर्यंत मला पोहोचायचा आहे. हा दिशाहीन बॉल आहे. हाला तो वाईड. कोल्लो टप्प्याचा बॉल मिड ऑफला खेळाडू डायरेक्ट हिट होईल का? एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे प्राप्त होते. बालंबाल बचावलेले आहेत. डेंजरस एंडला धावले होते अक्षय सोंडुलकर, परंतु धावा कुटाव्या लागतील, धावा बनवाव्या लागतील, प्रत्युत्तर द्यावं लागेल, पलटवार करावा लागेल, काउंटर अटॅक करावा लागेल. मागणी तसा पुरवठा या मॅच मध्ये फलंदाजांना करावा लागेल. कारण 72 धावसंख्येची चिरफाड करताना करावी लागणार आहे चांगली बॅटिंग. सूरज तांबेड यांनी जो खेळ केलाय ना, त्या खेळाचं प्रत्युत्तर एका खेळाडूला द्यावंच लागेल आणि एका फलंदाजाला शेवटपर्यंत तळ ठोकावा लागेल. फटका गुडघा टेकवत खेळलाय आणि बॉल निघालाय एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक आहे तिकडे. बॉलचा पाठमोरा करतील. 2 धावा या बॉलच्या पाठीमागे सहजरित्या पूर्ण होतील. यशस्वी होण्याची खात्री असो किंवा नसो, परंतु संघर्ष करण्याची प्रेरणा ही आपल्या जवळ नेहमी असली पाहिजे आणि तो संघर्ष आज मैदानाच्या आतमध्ये प्रखरतेने करावा लागेल. आज अशी वेळ आली आहे ना जिथे फलंदाजांना स्वतःचं आत्मपरीक्षण स्वतः करावं लागेल. गुडघा टेकवला, हाय बॉल त्याच दिशेने खेळलाय. कॉपी बुक स्टाईल फटका होता. अगदी झेरॉक्स कॉपी हा स्ट्रोक होता. पुन्हा एकदा तोच फटका खेळलाय. गुडघा टेकवत ज्या प्रकारचे फटके खेळतायत ना फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना, रोहित पाटील चांगला खेळ केलाय. मनोबल वाढवणारे फटके आहेत, परंतु मोठे फटके खेळताना त्याच्यामध्ये पूर्णत्व तुम्हाला आणावं लागेल. म्हणजेच काय परफेक्शन, ही गोष्ट बॅटिंग करताना फार महत्वाची आहे. परंतु एका बाजूला गोलंदाजीमध्ये असणारी भिन्नता ती अंमलात आणावी लागेल. मलिंगा तयार. विनोद माने टप्पा पडल्यानंतर बॉल खाली राहिलाय. पण लसित मलिंगा जी गोलंदाजी करतात ना, म्हणजे अँगल तयार होतो, हात बाहेरून येतो. ओव्हर नंबर 1 चा खेळ संपलेला आहे आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर 72 धावसंख्येचा पाठलाग करत असताना बनवलेले आहेत धावा 7. दोन्ही टीमची परिस्थिती आपण पहिल्या ओव्हर मध्ये पाहिली ना तर अगदी सेमच होती. बॅटिंग करत असताना टीम आटुकडेवाडीने पहिल्या ओव्हर मध्ये 7 बनवल्या होत्या. प्रत्युत्तर देत असताना आता टीम मराठेवाडीने देखील 7 बनवलेले आहेत आणि सुहास चव्हाण ही माहिती आमच्यापर्यंत पोहोचवतात. आज स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. काही वेळेला आपण त्यांना पंचांच्या भूमिकेमध्ये पाहतो, आज स्कोरिंग मध्ये आपण पाहत आहोत. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात होईल. पोपट पालेकर नावाचा पर्याय इथे आटुकडेवाडीने आता निवडलेला आहे. परंतु आज मैदानाच्या आतमध्ये अक्षय सोंडुलकर आणि रोहित पाटील यांना खेळ दमदार करावा लागेल. कारण इथून पुढचं समीकरण जर आपण 24 बॉलच्या पाठीमागे नव्याने जर मांडलं ना तर इथून पुढे विजयासाठी बनवावे लागतील धावा. त्या बाकी आहेत त्या 65 येणारे बॉल आहे 24 बॉल 65 ची गरज आहे या मॅच मध्ये. पोपट पालेकर ऑलराऊंडर खेळाडू गोलंदाजी मार्क वरती. ओव्हर नंबर 2 हा पहिला बॉल उजव्या स्टीच्या बाहेर ठेवला. यॉर्करचा वार करण्याचा प्रयत्न. पंचाने सांगितलं की दिशाहीन बॉल आहे. प्रयत्न हाच होता की शरीरापासून फलंदाजाचा बॉल दूर ठेवायचा आहे. वाईड यॉर्करचा प्रयत्न केला, परंतु याच बॉलने वाईड लाईनचं उल्लंघन केलं आणि त्यानंतर पंचाने सांगितलं की हा वाईट बॉल आहे, हा बॉल पुन्हा टाकावा लागेल पोपट पालेकर यांना. अक्षय सोंडुलकर तयार. डावखुरे आताचे एक प्रतिभावंत खेळाडू. सरळ बॅटने स्ट्रोक खेळलाय, ऑफ ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑफला खेळाडू फेक कोणत्या एंडला तर नॉन स्ट्रायकर एंडला. पंचांकडे दाद मागितले परंतु तोपर्यंत उशीर झाला आणि फलंदाज सहजरित्या आपल्या क्रीज मध्ये येऊन पोहोचलेले आहेत. 2 धावा या बॉलच्या पाठीमागे मिळतील. काय कसोटीचा आहे, कसोटीला सांगा की वारसा हा संघर्षाचा आणि तो संघर्ष आज मैदानाच्या आतमध्ये प्रखरतेने करावा लागेल. आयुष्याला लागलेली नजर ही तुम्हाला कष्टानेच काढावी लागते आणि या मॅच मध्ये कष्ट तुम्हाला प्रामाणिकच घ्यावे लागतील. कष्ट मेहनत ही अशी गोष्ट आहे ना की नशिबात नसलेल्याही गोष्टींचे दार उघड करू शकते आणि विजयाचं दार कोण उघड करणार. पोपट पालेकर तयार. समोर अक्षय सोंडुलकर. दिशा दिली अक्षय सोंडुलकर. फटका चांगला आहे. ज्यावेळेस 360 अंशाचं मैदान असेल ना फटका निश्चित चांगला आहे, परंतु 180 ला धाव एकच मिळणार आहे. धावसंख्या आहे धावफलकावरती
11 धावा धावफलकावरती आहे. धावसंख्येचा वेग वाढवणं नितांत गरजेचं आहे. बॅटिंग करत असताना सामना जर आपण मराठेवाडीच्या बाजूने पाहिला, फटका तर खेळलाय, क्षेत्ररक्षक आहे डीपला, बॉलच्या खाली येत आहेत आणि पकडलाय कॅच. धक्का क्रमांक लागलाय पहिला टीम 5 स्टार स्पोर्ट्स मराठेवाडी या टीमला आणि फलंदाज अक्षय सोंडुलकर आउट होऊन जातात माघारी. आज मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न अक्षय सोंडुलकर यांनी केला, परंतु या अगोदर देखील आपण चर्चा केली होती की फटक्यामध्ये परफेक्शन असणं महत्वाचं आहे आणि या फटक्यामध्ये पूर्णत्व नव्हतं, परफेक्शन नव्हतं, लांबी कमी पडली आणि मोबदला भोगावा लागला, तो म्हणजे विकेटने. मैदानाच्या आतमध्ये या मॅचची मोठी उमेद, मराठेवाडीचं क्रिकेटच्या पटलावरती गाजणारं नाव अमर मराठे तात्या मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत बॅटिंगसाठी. असंही म्हटलं जाताना कठीण समय में सबसे बडा सहारा उम्मीद होतीये आणि तीच उम्मीद मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येते. पाठीमागच्या एका मॅच मध्ये चांगली बॅटिंग केली आहे, परंतु संघ अडचणीच्या पेचामध्ये अडकल्यानंतर आज अमर मराठे कशा प्रकारचा खेळ करणार याही गोष्टी आवर्जून पाहाव्या लागतील आणि त्यांच्या विरोधामध्ये पोपट पालेकर शेवटचे 3 बॉल कशा पद्धतीने हाताळणार हेही पाहावं लागेल. धावसंख्या आहे धावफलकावरती अवघ्या धावा 11. फलंदाज आतापर्यंत माघारी गेलेला आहे तो एक अक्षय सोंडुलकर. अमर मराठे आलेले आहेत. सूरज तांबेट यांनी जी बॅटिंग केली आहे त्या बॅटिंगचं प्रत्युत्तर कोण देणार? पोपट पालेकर तयार. 32 वेळा प्रीमियर लीग, चला घाई करा. पोपट पालेकर तयार. सरळ बॅटने बॅक टू द बॉलर खेळलेला स्ट्रोक. अमर मराठे आल्या पावली. या बॉलला येत आहे सन्मान, कोणतीही दाब्या बॉलच्या पाठीमागे मिळणार नाहीये. आला तो डॉट. ओव्हर नंबर 2 चा थरार सुरू आहे. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. तू थोडासा सबर कर ले, इम्तिहान अभी जारी है, एक दिन वो भी आएगा और वक्त कहेगा चल अब तेरी बारी है. हा दिशाहीन बॉल. जीवनामध्ये स्वतःची वेळी स्वतःलाच आणावी लागते. वाईट +1 अशा 2 धावा या बॉलच्या पाठीमागे मिळतील. जीवनात एखादी वेळ जर हातामधून निघून गेली ना ती पुन्हा येत नाही आणि येणारी वेळ कशी आहे हे सांगता येत नाही. त्यामुळे या वेळेचा सदुपयोग करावा लागेल. अमर मराठे तयार. बेगाने टाकलेला बॉल. पंचांनी पुन्हा सांगितलंय पोपट पालेकर यांच्या बॉलची पुन्हा एकदा दिशा खराब आहे. हा बॉल पुन्हा एकदा टाकावा लागेल. धावसंख्या जाऊन पोहोचतीये 14 धावा धावफलकावरती. 72 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. विजयाचा घाट पार करताना आता गिअर बदलावा लागेल. आक्रमण करण्याचा प्रयत्न वेळेच्या चुकता नाहीये. नॉन सेकंडला फेक केली आहे. डॉट आलाय, कोणती धाव मिळणार नाहीये. षटक क्रमांक 2 चा खेळ. अजूनही या ओव्हर मध्ये शेवटचे काही बॉल बाकी आहेत. शेवटचा बॉल अजूनही बाकी आहे. पोपट पालेकर एका बाजूला अमर मराठे यांना बांधून ठेवलंय बॅटिंग मध्ये. आक्रमण करण्याचा प्रयत्न. बॉल हवेत उभा राहिलाय आणि सहजरित्या या बॉलच्या पाठीमागे कॅच पकडलाय. धक्का क्रमांक लागलाय या मॅच मध्ये 2रा आणि या मॅचची मोठी उमेद. आता आउट होऊन फलंदाज अमर मराठे तात्या जातील माघारी. 2 ओव्हरचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या आहे धावफलकावरती 14 धावा आता विजयासाठी बनवायच्या आहेत. धावा 58. येणारे बॉल आहेत 18 बॉल 58 धावांची गरज आहे. वो कमजोरी को ताकत में तब्दील करता है. रहा कि बाबा को सफलता की सीढ़ी बनाता है. हार को जीत में तब्दील करता है. यही एक सच्चे चॅम्पियन की सोच है बॉस. आणि आता इथून पुढे टीम 5 स्टार मराठेवाडी या टीमला याच विचारधारेने बॅटिंग करावी लागेल. मैदानाच्या आतमध्ये कोण आलंय तर पनुमरे गावचे नेताजी ढेरे आलेले आहेत. क्षमता आहे त्यांच्याकडे, चांगली बॅटिंग करू शकतात, एक चांगले ऑलराऊंडर आहेत. परंतु ओव्हर नंबर 3 साठी
किरण बांबावडेकर ओव्हर नंबर 3 साठी गोलंदाजी मार्क वरती येत आहेत. सामना संपलेला नाहीये. 18 बॉल 58 ची गरज आहे मराठेवाडी या टीमला. प्रयत्नांची उंची आता मोठी ठेवावी लागेल. 18 बॉल 58 ची गरज आहे. ज्या सूरज तांबीट यांनी धावा बनवल्यात ना त्या धावा इथून पुढे ठोकायच्या आहेत. आल्या पावली या बॉल वरती केले आक्रमण आणि अखेरकार सीमारेषेलगत बॉल अडवण्याचा प्रयत्न तर केला गेलाय आणि हा बॉल पंचांनी सांगितले सीमा पार आहे. धावा मिळतील 6 षटकार. वाटेत येणारे काटे तुम्हाला मोठी झेप घ्यायला शिकवतात आणि या बॉलची झेप सीमारेषा पलीकडे. सरळ 6 धावांसाठी बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये रोहित पाटील. रोहित पाटील ग्राउंडला बॅट ब्रश झाली आणि त्यानंतर हा फटका खेळलाय. कुठेतरी ज्यावेळेस खेळपट्टीचं आणि बॅटचं घर्षण झालं आणि त्याच वेळेस मात्र बॅटचा वेग थोडासा कमी झाला, फ्लो कमी झाला आणि त्यानंतर एक सिंगल धाव आली आहे. 21 धावा. अशाच प्रकारचे मोठे फटके या मॅच मध्ये खेळावे लागतील टीम मराठेवाडी या टीमला. ओव्हर नंबर 3 किरण पुन्हा तयार. नेताजी बॅटिंग साठी तयार. ऑन साइडला बॉल खेळलाय. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली परंतु कॅच घेण्याचा प्रयत्नही फसलाय. आज नशीब बलवत्तर आहे. बाल बचावतायत. 23 धावा धावफलकावरती आलेले आहेत. 72 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. नेताजी आणि रोहित पाटील आज बॅटिंग करावी लागेल. नावाप्रमाणे खेळ करावा लागेल. संकट मोचक म्हणून आज कोण उभं राहणार असं म्हटलं आता कद बडा ना पद बडा. मुसीबत में जो खड़ा वही हमारे लिए अभी सबसे बड़ा. एका वेगळ्या दाटणीचा फटका होता. म्हणजे अगदी बॅडमिंटन स्टाईल खेळण्याचा प्रयत्न केला. एक सिंगल धाव बॉलच्या पाठीमागे प्राप्त होईल. एक पेक्षा अधिक काही मिळणार नाही. धावसंख्या 24 धावा. अजूनही 48 धावांची गरज आहे. 14 बॉल 48 धावांची गरज आहे. मॅच बनवू शकते. आज लढावं लागेल, झुंजावं लागेल, प्रयत्न करावा लागतील, प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. संघर्ष पराकोटीचा. उजव्या स्टीच्या बाहेरचा बॉल दिशाहीन आहे. पंचाने सांगितलं हा बॉल पुन्हा टाकावा लागेल. आपलं भविष्य हे आपल्या हातांच्या रेषेमध्ये शोधत बसू नका, कपाळातल्या घामामध्ये शोधा. आयुष्यामध्ये कधी कपाळावरती हात मारण्याची वेळ येणार नाही आणि याही मॅच मध्ये आता ती मेहनत घ्यावी लागेल. गुडघा टेकवलाय. बॉल ऑन साइडला खेळलाय आणि बॉल पाठवलाय फक्त आणि फक्त एका धावेसाठी. शेवटचा बॉल. धावसंख्या आहे 26 धावा धावफलकावरती आहेत. 72 धावसंख्येची चिरफाड इथे करायची आहे. शेवटच्या एका बॉलचा के बाकी. हा बॉल आता वळवलाय. पुन्हा एक सिंगल धाव. धावसंख्या 27. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 12 बॉल विजयासाठी बनवायच्या आहेत धावा. इथून पुढे 45 म्हणजे इथून पुढे धावा कुटायच्या आहेत कमीत कमी प्रति ओव्हरच्या पाठीमागे 22 आणि येणारे बॉल विजयासाठी धावा बनवायच्या आहेत तब्बल 45. नशिबाच्या भरोशावरती हा सामना सोडून चालणार नाही. प्रयत्नवादी व्हावं लागेल. दुनिया के सारे शौक पाले नहीं जाते, कांच के खिलौने हवा में उछाले नहीं जाते, कोशिश करने से जीत होती है आसान, क्यों दोस्तों हर काम तकदीर के भरोसे टाले नहीं जाते. नशिबाच्या भरोशावरती सामना सोडून चालणार नाही. जीवनामध्ये आणि क्रिकेटमध्ये नेहमीच तुम्हाला प्रयत्नवादी व्हावं लागतं. प्रत्येक प्रयत्नामध्ये यश मिळेल असं नाही, परंतु प्रत्येक यशाचं कारण जर तुम्ही पाहिलं ना तर तो प्रयत्नच असतो आणि तो आज करावा लागेल. राजेंद्र हिरवडेकर ओव्हर नंबर 4 साठी अनुभवी खेळाडू. एका बाजूला नेताजी, एका बाजूला रोहित पाटील.
ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, नेताजी यांचा प्रयत्न निष्फळ ठरतोय. आला तो डॉट. आता 11 बॉल 45 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. 11 बॉल 45 चा थरार. फटका ऑफसाइडला खेळलाय, पॉइंटला खेळाडू होते, थोडीशी गडबड होतीये. एक सिंगल धाव आलेली आहे. 44 बनवावे लागतील. येणारे बॉल शिल्लक आहेत 10. ज्याला संधी मिळते ना तो नशीबवान. जो संधीचं सोनं करतो ना तो विजेता असतो. आणि त्या संधीचं सोनं आज रोहित पाटील बॅटिंग मध्ये करतील का? 10 बॉल 44 ची गरज. उजव्या स्टिचच्या बाहेरचा बॉल इथे आलाय तो डॉट. मिळणार नाहीये कोणतीही धाव. 9 बॉल विजयासाठी बनवायच्या आहेत 44 धावा. जिंदगी कभी आसान नहीं होती, बस खुद को मजबूत बनाना पड़ता है. जीवन में कभी सही समय आता नहीं, समय को सही बनाना पड़ता है. ही जी वेळ हातामधून निघून गेली ना तर ती पुन्हा येणार नाही. आणि हा बेगाने टाकलेला बॉल पंचाने सांगितलंय वाईट +1. अशा 2 धावा म्हणजे बनवायच्या आहेत धावा इथून पुढे 42. मॅच जिवंत राहील का याचाच प्रयत्न करावा लागेल. ओके, हा योग्य बॉल आहे असं पंचाने सांगितलंय. त्यामुळे डिक्लेअरची एकच धाव घेऊया आणि मॅचला पुन्हा सुरुवात करूया. धावसंख्या 29, 29 धावा. आठव्या बॅटने समोर खेळलेला स्ट्रोक. मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे. तर मैदानाच्या आतमध्ये हे धावसंख्येचं गुणोत्तर जर सोडवायचं आहे ना तर चौकार षटकारांचं सूत्र मैदानाच्या आतमध्ये त्याचं अवलंबन आता फलंदाजांना करावं लागेल. धावसंख्या आहे धावफलकावरती 30. टार्गेट आहे 72 धावेंचं. म्हणजे इथून पुढे आता बनवायच्या आहेत विजयासाठी धावा. त्या शिल्लक आहेत 42. 42. लोअर फुलटॉसचा बॉल. खेळाडू आहेत शॉर्ट स्क्वेअर लेगला. बॉलची फेकी करतील फलंदाज. धावचीच्या स्वरूपामध्ये होतील रनआउट. आता इथून पुढे बॉल शिल्लक आहे 6. विजयासाठी धावा बनवायच्या आहेत 42. जो संघ प्रयत्नवादी होता ना तो संघ आता नशीबवाद आहे. चला, साई दत्त वॉरियर्स आणि टीम चिंचेश्वर स्पोर्ट्स मांगरूळ आपण तयार राहा. यानंतरची मॅच आपली आहे. टीम चिंचेश्वर स्पोर्ट्स मांगरूळ आणि टीम साई दत्त वॉरियर्स आपण तयार राहा. मांगरूळ टीमने टॉस जिंकलाय, बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. साई दत्त वॉरियर्सला आमंत्रित केलंय गोलंदाजी करण्यासाठी. आपण तयार राहा. मैदानाच्या आतमध्ये अंतिम षटकासाठी निलेश माने आलेले आहेत. 42 ची गरज आहे. 6 बॉल बाकी आहेत. नशिबाच्या भरोशावरती असणारा हा सामना. शेवटचे 6 बॉल. नेताजी बॅटिंग साठी तयार. बॉलने घेतलाय बॅटचा किनारा, भाग्याचा सहारा. बॉल डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी बनवायचे 41. येणारे बॉल 5. 5 बॉल 41 ची गरज. 41. सामना थोडासा जड झाला. गोलंदाजी करत असताना ओसंडून धावा खर्च केल्या टीम 5 स्टार स्पोर्ट्स मराठीवाडी या टीमने. परंतु याच धावसंख्येचा पाठलाग करताना या टीमला प्रलोभन ठेवता आलेलं नाहीये. उजव्या स्टिचच्या बाहेरचा बॉल. 1 फ्रॉम दी ओव्हर. एका षटकाला जो तुम्ही अतिरिक्त उसळीचा बॉल हाताळू शकता तो तुम्ही हाताळलाय असं पंचाने या ठिकाणी सूचित केलंय गोलंदाजाला. डॉट. 4 बॉल बाकी. नेताजी प्रयत्नांची पराकाष्ठा. पंचाने सांगितले दिशाहीन बॉल. वाईट. वाईट +1. अशा धावा आपण स्कोर बोर्ड मध्ये जोडूया 2. आता हा सामना निघालाय तो औपचारिकतेच्या दिशेने. एक पाय पुढे काढला आणि बॉल समोरच्या बाजूला पाठवून दिलाय. परंतु आता या सर्व गोष्टींसाठी उशीर झालाय. परंतु बॉल सीमा पार चाललाय. समीकरणामधला अंतर कमी करणारा स्ट्रोक. 4 धावा. चौकार. चला घाई करा, वेळ आपण घेऊ नका.
ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न, परंतु या बॉलच्या पाठीमागे आता मिळणार नाही कोणतीही धाव. आलाय तो डॉट. एका बाजूला आपण चर्चा करत आहोत या मॅच मध्ये शेवटच्या 2 बॉलचा खेळ बाकी. चला घाई करा. ऑन साइडला बॉल वळवलाय खरा. धावा किती मिळतील तर हो. हा आलाय तो षटकार. पुन्हा एकदा समीकरणामधला अंतर कमी करणारा स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना नेताजी ढेरे. आता औपचारिकता बाकी आहे. चला घाई करा. आता 1 बॉल मध्ये 30 धाब्यांची गरज. समीकरणामधलं अंतर फार मोठं वाढलेलं आहे. खोलवर टप्प्याचा बॉल समोरच्या बाजूला. हाय बॉल सीमारेषा पलीकडे जाईल. 26 धावा कमी पडल्या. धावसंख्येचा पाठलाग करताना टीम 5 स्टार स्पोर्ट्स मराठेवाडी या टीमला हा सामना जिंकलाय. क्रियान चॅलेंजर आटोगडेवाडी हा संघ या प्रीमियर लीग मध्ये 2 पैकी 2 सामने जिंकतोय आणि अरुणदादा मोहिते स्पोर्ट्स याही टीमने 2 पैकी 2 आज सामने जिंकलेले आहेत. चला साई दत्त वॉरियर्स आणि टीम चिंचेश्वर स्पोर्ट्स मांगरूळ या मॅचचा सामनावीराचा पुरस्कार आहे सूरज तांबेड, ज्यांनी या प्रीमियर लीग मधलं दुसरं अर्धशतक झळकवलं. शिराळ्याचे सूरज तांबेड ठरलेले आहेत प्लेयर ऑफ द मॅच. देऊया आपण त्यांना सामनावीराचा पुरस्कार.